विकासासाठी आम्ही निवडणुकीचा पर्याय निवडला. ढवळे. संत गाडगेबाबा ग्राम विकास पॅनल तिगळखेडा. तिगळखेडा येथे गेल्या 15 वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधी व्हावी म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु तरुणाचा उत्साह आणि त्यांचा निर्णय बुजुर्ग मंडळींना माघार घ्यावी लागली आणि गावात निवडणुकीचा पर्याय उभा राहिला. तिगळखेडा येथे 19 सदस्य आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले, कोणीही माघार घेतली नाही. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावात 2 पॅनल सज्ज झाले आहेत. गावचा सुसज्ज विकास व्हावा म्हणून तरुण उमेदवारांनी पुढाकार घेतला आहे. या तरुणांनी लोकशाही मार्गाने निवडणुकीचा पर्याय निवडला. आता ज्येष्ठ मंडळी व नवतरुण ना सत्तेसाठी ना स्वार्थासाठी, फक्त गावच्या विकासासाठी असे म्हणत आहेत. उमेदवाराचे नाव श्री कल्याण रुस्तुमराव ढवळे, श्री दीपक भाऊराव परचुरे, श्री परमेश्वर रामदास गाडेकर, श्री लक्ष्मण दौलतराव दाभाडे, सौ पुष्पा प्रल्हाद गाडेकर, सौ यशोदा सुदाम ढवळे, सौ वच्छलाबाई सांडू पवार, सौ कडूबाई पुंजाराम दाभाडे व तसेच सौ गंगाबाई भाऊराव परचुरे यांची बिनविरोध निवड झाली व सर्व उमेदवारांनी शाश्वती दिली की शासनाचा पूर्ण निधी जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करेल व रस्ते, पाणी व विजेचा प्रश्न सोडवण्याचे काम करेन असे आश्वासन दीपक भाऊराव परचुरे यांनी दिले. एजे 24 तास न्यूजसाठी मनीषा मगरे, जालना. तिगळखेडा येथे आलेलो आहोत तालुक्यामध्ये. काही उमेदवारांची आपण मत जाणून घेऊ. बोला सर. एकच ध्येय आहे गावासाठी की ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व सामान्य गावातील लाईटचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न पाणी ते सोडवण्याचं मी अत्यंत जवळजवळ मागील 5 वर्षात मी रनिंग सोडले नाही. गोरगरिबाच्या अडचणी या ज्या मूलभूत गरजा आहे पुरेपूर प्रयत्न करण्याचं काम केलं. या अगोदरचे जे त्यांनी जनतेला फक्त आश्वासनं दिली. हे जे काम आहे 100% शाश्वती देतो आणि करणारच मी जनतेला सांगणार त्याच्यासाठी माझी बाकी कोणतंही ध्येय नाही, फक्त गावाचा विकास असावा. आजी आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहोत 24 तास न्यूजमधून. तर तुम्हाला ह्या गावाबद्दल काय वाटतंय? मला या गावाबद्दल अतिशय दुःख वाटतं. ह्या गावात आल्यापासून एकही कार्य चांगलं झालेलं नाही. पण आता इथून पुढे आमचे जे पोर आहे तरुण मंडळी हे करतील अशी मला आशा आहे. म्हणून आता ही उमेदवारी यायची लढवायची आहे आम्हाला आणि तितकं करून घ्यायचं आहे त्याची. ह्या अगोदर तुम्ही सदस्य होता? सदस्य होतो पण कारभार आता तसं नसतं ना, सासरवासी होते. छान उदाहरण दिलं की आपल्याला काहीतरी खायचंय दिसतंय पण आपण त्याला खाऊ शकत नाही. बरोबर आहे, छान वाटलं मला. तर आई मला असं वाटतंय की तुम्ही तुमच्या काळात जो सरपंच होता त्यांनी आतापर्यंत काय केलं आणि काय नाही केलं ते सांगा. आतापर्यंत त्या सरपंचांना आले आणि ग्रामपंचायत म्हणजे खुर्चीवर बसले, मिटिंग झाली, सह्या मारल्या आणि घरी गेलो, इतकंच केलं. काही निधी भेटत असतो आम्हाला. आमचा निधी एकदा गायब झाला होता. 18 ग्रामसेवक त्या काळात आमचा जो निधी भेटतो ना, आम्हाला भत्ता भेटतो ना, तो आमचा भत्ता सुद्धा गायब झाला. पण आमचं एक सदस्य होता दीपक परचुरे, त्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं, त्या ग्रामसेवकला येड्यात आणलं आणि आमचा निधी त्याच्यातून परत काढून घेतला. मिटिंग भत्ता काढून घेतला, त्यांना त्याच्या मागच लागला
ह्यो कोणच्या सह्या अनुसरे काढला, कोणच्या सह्या घेतल्या, कुठून काढला तो भत्ता, तुम्ही कस काय काढला माघारी, असं त्यांना सगळं त्या ग्रामसेवकच्या मागे लागून तो भत्ता काढला. तालुक्यामध्ये चिगळखेडा येथे आणि आलेलो आहोत. आपण त्या उमेदवाराची काही चर्चा करतो. मी प्रल्हाद सखाराम गाडेकर, उमेदवार माझी पत्नी आहे. उमेदवाराच्या नात्याने बोलत मी गावकरी आणि या पॅनलचा एक भाग म्हणून मी माझ्या भावना तुमच्या समोर व्यक्त करतो. काही विचारायचं तुम्हाला तुम्ही घेऊ शकता. सर, तुम्हाला काय वाटतं ह्या गावाबद्दल? गावाबद्दल खूप काही वाटतं पण ते स्वप्नातल्यासारखं वाटतंय. कारण स्वप्नातच राहते सर, वाटून फायदा नाही. त्याच्यात बदल व्हाव आणि तो बदल करण्यासाठी मी या लोकांच्या पाठीमागं त्यांच्या सोबत त्यांच्या समोर आलो. सर, तुम्ही तुमच्या मिसेसला पाठिंबा देताय, मी अभिनंदन करते आणि मला गर्व वाटतोय की तुम्ही तुमच्या पत्नीच्या पाठीमागे आहेत म्हणजे. तर जेव्हा ते विजय होणार त्यांना चेअरवर बसवणार की तू घर सांभाळ असं बोलणार नाही, तिचं काम तीच पाहणार मॅडम. मला काही आहे त्याच्यात नाही. आता असा विषय होतो प्रत्येक ठिकाणी, बऱ्याचशा ठिकाणी गेलेले आहेत. लेडीजला समोर केल्या जाते की विजय झाल्याच्या नंतर तू घरात बस, तुझे कामकाज सगळं मी करतो, असं बऱ्याचशा ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे मी हा प्रश्न केला. तुमचा प्रश्न बरोबर आहे. मला बाहेर भरपूर काम आहे. मी माझं काम करणार, तिचं काम करणार. तिला त्या गोष्टीची जाण व्हायला पाहिजे की तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये काय करणार, त्याला घरी भाकरी टाका लावून आम्ही इथं काय करणार आहे. सह्या आणायला कोणाच्या जाण्यापेक्षा त्याला तिथं सह्या करू देऊ ना. कमीत कमी त्याला जाण तरी होईल ना त्या गोष्टी. आता त्या आमच्या बहिणीनं सांगितलं ना तुम्हाला की त्या गेल्या, त्याचा अनुभव शेअर केला तर या सगळ्या आमच्या सगळ्या कपडे घालणाऱ्या हिंडाऱ्यापेक्षा त्यांनी किती भारी सांगितलं तुम्हाला या गोष्टी. आणि तेच अनुभव या लोकांसमोर गेले पाहिजेत ना, जनतेला कळलं पाहिजे. त्याच्यामुळे तिचं काम तीच करणार, माझं काही नाही. भोकरदन तालुक्यामध्ये चिगळखेडा या गावामध्ये आलेलो आहोत. तर मला गर्व वाटतोय की आजकाल सगळ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळे पुरुष लोक त्यांना मदत करत आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असतात. तर आपण त्यांच्याशी दोन शब्द. मॅडम, आपला परिचय पुष्पा प्रसाद गाडेकर, चिगळखेडा, तालुका भोकरदन, संत गाडगे बाबा ग्रामविकास. मॅडम, तुम्ही कशासाठी इलेक्शन लढताय? तुम्हाला काय वाटतं? पहिले सगळे लढून थकले. त्यावेळेस म्हणलं जे आपल्याला अडचणी आहे ते आपणच काहीतरी समोर जावं. ज्या गावात हे आपल्या अडचणी त्या दूर करण्याचे हे करावं. पाणी नाही राहत, लाईट नाही राहत, मग आम्हाला शेतीची कामं राहते, कोणाला बोलायचा अधिकार नाही. ग्रामसभा झाली तरी कोणी महिलेला माहीत नाही राहत. त्याची बैठक होती, कोणाला बोलायचा अधिकारच नाही, त्याच्यामुळे महिला काही करतच नाही. तुम्हाला जनतेने चान्स दिला तर तुम्ही महिलांसाठी काय करणार आहात? महिलांसाठी सगळ्यात पहिलं पाणी, लाईट आणि रस्ते. अजून जे आमच्या अडचणी त्या महिलेला सगळ्यालाच माहिती आहे. याच्या अगोदर ग्रामसभा किती वेळेस झाली आहे? ग्रामसभा आता सांगताच येणार नाही, कारण कधी महिलेला समोर यायचं येत नाही ना, त्याच्यामुळे तर पुढं यावं लागलं. आता या अगोदर तुमचे सरपंच कोण होते? गावात रस्ते वगैरे केले त्यांनी? आता तरी नवीन काही नाही. तुम्ही स्वतः विजयी झाला तर तुम्ही स्वतः काय करणार आहात? सगळ्यात पहिले लाईट पाहिजे गावाला. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.